नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा। अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। वाशिमच्या काटेगावात ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आमने-सामने। छगन भुजबळांच्या समर्थकांनी जरांगेंना काळे झेंडे दाखवले, तर जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कोल्हापुरात विद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान राडा। सत्ताधारी गटाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून पोलिसांना धक्काबुक्की। मतमोजणी केंद्रावर तोडण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी। गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गळाभेट। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मारली मिठी। दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य। परळीतील वैद्यनाथ मंदिरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा। वैद्यनाथ मंदिराच्या 286 कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचं भूमिपूजन। शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मराठा आंदोलकांचा विरोध। नागरिकांना कार्यक्रमाला आणण्यासाठी पाठवलेल्या बस मराठा आंदोलकांनी घोषणा देत परत पाठवल्या। लातूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना काळे झेंडे दाखवले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळे झेंडे दाखवत मराठा आंदोलकांची निदर्शनं। प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। जमावाने घरावर केलेली दगडफेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुणे सोलापूर हायवेवरील लोणी काळभोर येथे मातंग समाजाचा रास्ता रोको। एससी प्रवर्गातून वेगळा प्रवर्ग करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करू असा इशारा। पुण्यात रस्त्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कावड मोर्चा। सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। दुधाला 5 रुपयांचं अनुदान आणि 40 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। संगमनेरमध्ये दुधाच्या हमीभावासाठी किसान सभा आक्रमक। किसान सभा नेते डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वात संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून केला सरकारचा निषेध। अमरावतीत शरद पवार गटाचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा। अमरावतीच्या नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवारांचाही मोर्चामध्ये सहभाग। चंद्रपुरात संपकरी अंगणवाडी महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा। हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलक महिलांच्या गर्दीने जिल्हा परिषदेचं कामकाज ठप्प। अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून मान्यता देण्याची मागणी। नाशिकमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा। शासकीय सेवेत समावेश करण्यासह पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। पंढरपूर नगरपालिकेच्या जुलमी करवाढी विरोधात सत्ताधारी गटाचा मोर्चा। नगरपालिकेकडून करण्यात आलेली भरमसाठ करवाढ रद्द करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी। मोडी लिपी वाचणारा माणूस शासनाने न दिल्याने माळशिरस तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम बंदच। मराठा समाजाचं तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन। उद्यापासून सरकारी कामकाज होऊ न देण्याचा मराठा आरक्षण कृती समितीचा इशारा। बुलढाण्यात मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांच्या खिशावर चोरट्याचा डल्ला। पोलिसांसमोरच नागरिकांनी दिला चोरट्याला चोप। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा निफाडच्या शांतीनगर चौकात अर्धा तास रास्ता रोको। नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। सातारा पंढरपूर लातूर राज्य महामार्गावर ग्रामस्थांचा मोर्चा। सातारा शहरापासून संगम माहुलीपर्यंतच्या रस्त्याचं काम निकृष्ट असल्याने नागरिक आक्रमक। मागील काही वर्षात 22 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू। आळंदी बंदचा निर्णय मागे। वारकऱ्यांना वेठीस धरण्याचा नसल्याचा निर्णय। तर संध्याकाळी अलंकापुरीत दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांचं ग्रामस्थ स्वागत करणार। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मासेमारी करणाऱ्या आदिवासी बांधवांचं आंदोलन। जामनेरच्या वाघूर धरणावर मासेमारी करण्यास विरोध केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं। जायकवाडी वसाहतीमध्ये अवैध वृक्षतोड। परभणीच्या हातगावातील युवकांचं पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईलने आंदोलन। वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। यवतमाळच्या आर्णी घाटंजी तालुक्यातील तब्बल 92 गावातील शेतकऱ्यांसह महिलांचे पैनगंगा नदी जलसमाधी आंदोलन। निम्न पैनगंगा प्रकल्पाला विरोध करत प्रशासनाला इशारा। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील दाड गावात 2 मंदिरात चोरी। दानपेटी फोडून रोख रक्कम आणि देवीच्या दागिन्यांची चोरी। संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।
चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या लढतीचा थरार कॅमेरामध्ये कैद. तारू आणि शंभू अशी 2 वाघांची नावं. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गारवाडमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार. स्पर्धेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील स्पर्धक दाखल. जळगावच्या कन्हेरे गावात चिंचदेवी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. विविध तालुक्यातून 60 स्पर्धक सहभागी. पाचोऱ्याच्या मामा भाचा ग्रुपची बाजी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करण्याचा प्रवास आल्हाददायक होणार. व्याघ्र प्रकल्पासाठी सफारीसाठी 7 अस्नी क्रुझर वाहनांची उपलब्धता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आल्हाददायक होणार असल्यानं पर्यटकांमध्ये आनंद. पुण्याच्या वाघोलीत रायझिंग स्टार शाळेच्या बसला अपघात. बसमधील काही विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर लाखनवाडा रस्त्यावर एसटी बसचा आणि मालवाहू गाडीचा अपघात. अपघातात दोन्ही वाहन चालक जखमी तर 3 ते 4 विद्यार्थी किरकोळ जखमी. कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या 100 कोटींच्या निधीसाठी पुण्यात आमरण उपोषण. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीची घोषणा, मात्र निधी मिळत नसल्याने विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू. ग्रेड पेच्या प्रश्नावरून राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांचे सामूहिक रजा आंदोलन. ग्रेड पे वाढ न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा राज्य सरकारचा इशारा. माजलगाव तहसील समोर शेकापाचं भीक मागून बोंबा मारत आंदोलन. शासन आपल्या दारी योजनेचाही केला निषेध. दुष्काळी नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या मागणीसाठी शेकापाचं आंदोलन. कोल्हापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्यासमोर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन. चालू हंगामातील ऊसाला एफआरपी आणि 100 रुपये पहिली उचल देण्याची मागणी. 8 डिसेंबरला मनोज जरांगेंच्या 8 नांदेड जिल्ह्यात 4 सभा, तर जरांगेंच्या कंधारमधील सभेला मुस्लिम समाजाचा पाठिंबा. कब्रस्थानासाठीची 20 गुंठे जागा जरांगेंना सभेसाठी दिली. हुबेहूब मनोज जरांगेंसारखे दिसणारे अकोल्याचे तुळशीराम गुजर चर्चेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गुजर चरणगावात दाखल. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची नाशिकमध्ये बैठक. निवडणुकांच्या निमित्ताने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी बूथ लेव्हलपासून संपूर्ण यंत्रणा तयार करून पक्ष बांधणीला सुरुवात. पालघरमधील वाढवण बंदर संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासानी बैठक. 22 डिसेंबर रोजी पालघरमध्ये होणाऱ्या जनसुनावणी विरोधात स्थानिक आक्रमक. परभणी जिल्ह्यात संथ गतीने पंचनामे सुरू. आठवडा उलटला तरी 75% पंचनामे पूर्ण. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप. 2 ते 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता. अवकाळी पावसानं जिल्ह्यासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला मोठा फटका. सांगलीच्या तासगावमधील खुसगावात अवकाळी पावसाने द्राक्ष कुजली. शेतकऱ्यांवर द्राक्षाचे घड फेकून देण्याची वेळ. नांदेड जिल्ह्यातील हरभऱ्याच्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव. कीटकनाशकांचे फवारे करूनही अळींचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी संकटात. जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे केळी पिकांना फटका. ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. बुलढाण्यातील बाजार समितीत सोयाबीनचे भाव घसरले. दिवाळीनंतर 400 ते 600 रुपयांनी भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत. जळगावच्या शिरसोलीत नागवेलच्या पानांचे मळे. अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. धुळ्याच्या शिरपूरमध्ये अज्ञातांकडून पपई केळीसह शेतातील पाईपलाईनचं नुकसान. अवकाळीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ. नाशिकच्या तपोवन परिसरात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला. 2018 साली मल जल शुद्धीकरण केंद्राची मुदत संपूनही अद्यापही नवीन प्लांटची उभारणी नाही. प्रक्रिया न केलेलं धोकादायक पाणी थेट गोदापात्रात. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मनुष्यबळ नसल्यानं नागरिकांची गैरसोय. कर्मचाऱ्यांची पदं रिक्त असूनही जागा भरल्या नाहीत. पुण्यातील भिडेवाडा जमीनदोस्त. पुणे मनपाने वाड्याचा ताबा घेतला. लवकरच वाड्याच्या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार. आळंदीमध्ये हेबत बाबाच्या पायरी पूजनाने कार्तिकी सोहळ्याला सुरुवात. विश्वास आणि वारकऱ्यांकडून हेबत बाबाच्या पायरीचं पूजन.
जळगावच्या धरणगावात आदिवासी पारधी समाजाचा मोर्चा अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडीमधील बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा स्थानांतरणाचा निर्णय मागे। स्थानिकांच्या आंदोलनामुळे पुढील आदेशापर्यंत बँक देव्हाडीतच राहणार। नाशिकच्या चांदवडमध्ये नगर परिषदेविरोधात शेतकरी आक्रमक। घनकचरा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचं साखळी उपोषण। सोलापूरच्या करमाळ्यात युवासेनेचं घंटानाद आंदोलन। फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना आक्रमक। परभणीमध्ये पालिकेकडून नागरी सोयी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा पालिकेवर मोर्चा। मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। परभणीच्या सोनपेठमधील भाऊचा तांडा इथल्या ग्रामस्थांचं स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी आंदोलन। अनेक वेळा मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक। दूध दरवाढीच्या मागणीसाठी प्रहार। शेतकरी संघटनेचा माढा वैराग मार्गावर रास्ता रोको। गाईच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर दर देण्याची मागणी। पुण्याच्या खेडमधील चासकमान धरणग्रस्तांचे साबळेवाडीच्या सिंचन भवनासमोर आंदोलन। जमिनीचे 28 वर्षाचे भूभाडे मिळावे या मागणीसाठी आंदोलन। वाशिमच्या पिंपरी सरहदमधील कोल्हापूर बंधाऱ्याच्या गेटमधून गळती। लाखो लिटर पाणी वाया। पुण्यात एफसी रोडवर अनधिकृत बांधकामांवर मनपाची धडक कारवाई। शिरोळे मार्केटमधील 50 ते 60 दुकानांवर कारवाई। परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1086 पदं भरतीला शासनाची मंजुरी। नव्या शासकीय महाविद्यालयात पदभरती होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांवर प्राध्यापक भरती होणार। येत्या आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध होणार। भंडारा जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून हत्या करणाऱ्या 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। हत्या प्रकरणात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता। जायकवाडीला पाणी सोडल्याने नाशिक शहरावर पाणी टंचाईचं संकट। तर गंगापूर धरणात चर खोदण्यातून प्रशासनाकडून विचार। मालेगावकडे रोकड लंपास करणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांकडून अटक। आरोपींकडून चोरीची 2,35,000ची रक्कम जप्त। नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायतीने राबवलं ग्राम स्वच्छता अभियान। भागवत सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन। नागपुरात अजितदादांचा विजयगड बंगला सज्ज। या बंगल्यात लॉन, गार्डन, मीटिंग हॉलची सोय। 1 कोटी खर्च करून बंगल्याला आकर्षक रोषणाई। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मंत्री छगन भुजबळांना दिलेला बंगला बदलला। भुजबळांना आता रवी भवन मधील 3 नंबरचा बंगला। नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट खापरी मार्गावर डोळ्यात मिरचीपूड टाकून सराफाकडून 80 लाखांचे दागिने लंपास। बुटीबोरी एमआयडीसीचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये 66 लाख महिलांनी केला एसटीने प्रवास। चंद्रपूर एसटी विभागाला 7 महिन्यात 33 कोटी 41 लाखांचं उत्पन्न। पुण्याच्या पुरंदर तालुक्यात सीताफळ इस्टेट प्रकल्पाला मान्यता। लवकरच शेतकऱ्यांना फळ रोपवाटिका मिळणार असल्याची आमदार संजय जगताप यांची माहिती। पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावात शेतकऱ्यांच्या एसआरटी पद्धतीने केलेल्या शेतीची चर्चा। अमेरिकन शास्त्रज्ञ के रमण यांची शेतीला भेट। तर रमण यांच्याकडून शेतीची पाहणी। जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचं आयोजन। या शिबिरामध्ये अनेक जणांचा सहभाग।